जसे आम्ही फिरत होतो, पगारे साहेब असतील, आंबोरे साहेब असतील, आम्ही सगळेजण फिरताना प्रत्येकाला तो अनुभव आला। म्हणजे फक्त ही मिरवणूक माझ्या मते समाजाची मिरवणूक न होता सर्व समाज घेऊन आम्ही ती एकत्रितपणे मिरवणूक घेण्याचा हा प्रयत्न करत आहोत। आणि मागच्या वर्षी आम्हाला त्याच्यात सर्वांची साथ लाभली, याही वर्षी आम्हाला ती सर्वांची साथ लाभणार आहे। कारण सगळेजण आम्ही एकत्र, आमदार सुनील अण्णा शेळके असतील, आमदार बाळाभाऊ बेगडे असतील, या दोघांशी बोलून या मिरवणुकीचं नियोजन केलेलं आहे आणि सगळेजण त्यात सामील होणार आहे। त्या दिवशी मिरवणूक घेत असताना मिरवणुकीला बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे कार्य केलेले आहेत ते कार्यांवरती त्यांनी जे कार्य केले त्यावरती आम्ही देखावे सादर करणार आहे। आणि हे जिवंत देखावे असतील। जिवंत देखावे करत असताना म्हणजे बाबासाहेबांचा एक फोटो कायम आपण पाहतो, प्रचलित असतो। ॲम्बॅसिडर असन, ॲम्बॅसिडरवरती बाबासाहेबांचा हात असलेला फोटो असतो, ते आपण ओरिजिनल ॲम्बॅसिडर घेऊन तिथं त्या पद्धतीचा पण देखावा आपण फिरता देखावा आपण करणार आहोत। त्याच्या पद्धतीने बाकीचे बरेच देखावे असणार आहे, जेणेकरून शैक्षणिक ह्याच्यात पण आपल्याला पुढे जाता येईल। मंडळातर्फे असेल किंवा समितीतर्फे असेल पुढे जाता येईल, या पद्धतीची वाटचाल पगारे साहेब असतील, जयंत भाऊ असेल, बाळासाहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून करत आहोत। यावर्षी आमचा सुशील गरुड अध्यक्ष आहे, मी फक्त नावापुरता आहे। कारण काय पुढं त्यांना घेणारा कोणतरी पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही कार्य करत आहोत। सर्वांचा विश्वास माझ्यावरती आहे, सगळे म्हणजे तळेगावातील सर्वांनी मागच्या वर्षी ठेवला विश्वास, त्या पद्धतीने मी फक्त आपण मार्गदर्शन करणं आणि हे सगळीकडे जाऊन प्रत्येकाला भेटणं काम अवघड आहे। या वर्षीचा आमचा जवळजवळ 12,000च्या पुढं आमची मिरवणूक होईल, 12,000 लोक मिरवणुकीला असतील। आणि याच्यामध्ये या मिरवणुकीचे उद्घाटन अण्णासाहेब बनसोडे, माजी आमदार अण्णासाहेब बनसोडे, उपसभापती विधानसभा हे स्वतः असणार आहेत। त्याच्याबरोबर सुनील अण्णा शेळके असतील, बाळाभाऊ बेगडे असतील, मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश शेठ खांडगे असतील, त्याच पद्धतीने आपले तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे असतील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे असतील, त्याचबरोबर तळेगावात असणारे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनासुद्धा निमंत्रित केलेलं आहे। याच्यामध्ये आता मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं, रमाकांत तरुण मंडळातर्फे आपण बाकीचे कार्यक्रम घेत असताना म्हणजे उपक्रम कसे राबवावेत, हे म्हणजे नवनवीन उपक्रम आमच्या रमाकांत तरुण मंडळातर्फे राबवले जातात। आम्ही आता सुरुवात आमच्यापासून केलेली आहे, आमच्या तिथल्या बेगड्याळीपासून केलेली आहे। एखाद्याच्या घरात अडचण झाली, काही जणांचे आम्ही हे पण पाहिलेले की मैत झाल्यानंतर कोणाच्या घरी म्हणजे आर्थिक अडचण असते किंवा काय असते, त्या आमच्या मंडळातर्फे आम्ही मैतीचा टोटल खर्च बऱ्याच दिवसापासून आम्ही स्वतः करत आहोत। म्हणजे त्या घराला आम्ही काय ते पैसे बाबा मैतीसाठी द्या वगैरे काही विषय नसतो, जो काही खर्च असतो तो रमाकांत तरुण मंडळ करतं। त्याचे म्हणजे पैसे मागणं वगैरे काही नाही, फक्त स्वतःहून खर्च करणं, या अशा पद्धतीची कामं पण रमाकांत तरुण मंडळाचे। परंतु याला आत्तापर्यंत आम्ही कोणत्याही पद्धतीची प्रसिद्धी किंवा काही दिली नाही। हे प्रथम पहिलीच वेळ असेल रमाकांत तरुण मंडळाची ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। हे करत असताना साधारण आम्ही रमाकांत तरुण मंडळाच्या इथनं आमची मिरवणुकीला सुरुवात होईल। अण्णा बनसोडे हे उद्घाटन करतील, बाकीचे आमदार साहेब असतील, बाळाभाऊ बेगडे असतील, हे सगळे उद्घाटनाला असतील। त्यानंतर गणपती चौक मार्गे बाजारपेठेतून आपण मारुती मंदिर, फटाक्याचे आतिषबाजी वगैरे असणार आहे। मारुती मंदिरामध्ये जे जे मंडळ आपल्याकडे सहभागी होणार आहे त्या मंडळांचा आपण तिथं सत्कार करणार आहे। सत्कार करून नंतर त्याच्यामध्ये जे देखावे आपल्याकडे सादर केले जाणार आहे त्याच्यामध्ये आपण त्या देखावांचे नंबर काढणार आहे, म्हणजे पहिला दुसरा नंबर काढणार आहे। ते जो देखावा चांगला असेल त्याला आपण काही बक्षीस स्वरूपात आपण काही देणार आहे। त्याचं कार्यक्रम आपण साधारण बुद्ध पौर्णिमेला आपण कार्यक्रम ठेवणार आहे आणि त्या दिवशी सर्वांना मग जो काही समाज आत्ता जमा आहे त्या सर्वांना त्या कार्यक्रमाला एखाद्या मंगल कार्यालयात कार्यक्रम घेऊन तिथं आपण करणार आहोत।